राजकीय छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांची रॅली निघाली। एमजीएम हॉस्पिटल ते चंपा चौकापर्यंत ही रॅली निघणार आहे। एमआयएमने छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचारासाठी कंबर कसली आहे। असदुद्दीन ओवैसी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचाराचा त्यांचा हा दुसरा दिवस आहे। या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सलग 3 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या सभा पार पडत आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमने कंबर कसलेली आहे। आज असदुद्दीन ओवैसींची रॅली या ठिकाणी निघणार आहे। याआधीही असदुद्दीन ओवैसी यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेण्यात आलेल्या आहे आणि आजही रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एमआयएम संभाजीनगरमध्ये पूर्ण ताकदीनिशी प्रचार करत असल्याचं पाहायला मिळत आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। विजय, आपण पाहतोय या निवडणुकीत एमआयएम यांनी चांगलीच कंबर कसलेली आहे। असदुद्दीन ओवैसी हे संभाजीनगर दौऱ्यावर असून त्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे। काय अधिक माहिती, कसा वातावरण आहे एमआयएम मध्ये? नक्कीच प्रणिता, जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम जे आहे ते चांगल्या प्रचारासाठी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे। आणि आज असदुद्दीन ओवैसी यांची रॅली जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे। आज दुसरा दिवस आहे तो रॅलीचा त्यांचा असणार आहे। यापूर्वी देखील त्यांनी रॅली जी आहे ती काढली होती। छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम कॉलेजपासून ते चंपा चौकापर्यंत ही रॅली निघणार आहे। यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवल्याचं पाहायला मिळत आहे। ट्रान्सपोर्ट देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे, कारण यापूर्वी इम्तियाज जलील यांची रॅली या ठिकाणी निघली होती। या रॅलीमध्ये मोठा राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळे कुठल्याही अनुचित प्रकार एमआयएममध्ये घडू नये त्यामुळे हे संपूर्ण बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। कारण एमआयएमचे उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत, त्याच्या प्रचारासाठी असदुद्दीन ओवैसी यांनी चांगलीच कंबर कसल्याची पाहायला मिळाली होती। काल अकबर ओवैसी यांची सभा देखील या ठिकाणी पार पडली होती। या सभेमधून त्यांनी अनेक समाजाला द्यायचं संबोधित देखील केल्याचं पाहायला मिळालं होतं। तर आपण समाजासाठी एकत्र येत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं, कारण पूर्ण राजकीय नेते जे आहेत ते पक्षामध्ये एकत्र येत आहेत, मात्र आपण समाजासाठी एकत्र यावं, मी तुमच्यामुळे मतदानाची भीक मागतो असं देखील त्यांनी वक्तव्य सभामध्ये विजय, एकूणच मतदारांना आवाहन हे असदुद्दीन ओवैसी यांच्याकडून करण्यात येत आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।